एक रक्कम 3 वर्षांमध्ये चक्रवाढ व्याजाने दुप्पट होते, तर किती वर्षात तीच रक्कम त्याच दराने 8 पट होईल असा प्रश्न सोडवायचा कसा? इथं लेकरांनो, इथं वर्ष आणि इथं पट मांडा. गणित म्हणते की रक्कम 3 वर्षामध्ये चक्रवाढ व्याजाने काय होते? दुप्पट होते. प्रश्न विचारला की त्याच दराने किती वर्षात तीच रक्कम 8 पट होईल. पटीच्या ठिकाणी 8. आता या 8चं निरूपण असं, 8 म्हणजे 2चा घात 3. 2चा घात 3 म्हणजे काय? तर 2चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 8. 2 2 4, 4 2 8. आता हे 3 उचला लेकरं आणि या 3चा या 3 सोबत मात्र गुणाकार करा. म्हणजे काय? 3 गुणिला 3 अर्थात 9 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. दुप्पट, तिप्पट, चौपट, 5पट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.